नमस्कार मित्रांनो, आम्ही निघालो आहे पैठणी घ्यायला. बघ ते लोक बघ किती रोमॅन्टिक आहे पुन्हा. हम तेरे बिन नहीं सकते. माझ्या बायकोने बघायला काय कसा डबा वगैरे आणलाय माझ्यासाठी. एवढी सुगरुण बायको आहे. सुगरण नसतं ते, मग? सुगरण असतं. सुगरण बायको आहे. तू नाहीये त्यामुळे माझ्याकडे निघत नाही. पण नको खावराव देऊ का? दे ना, दे प्लीज. बस तेवढं. येस. तर बोल ना काहीतरी की मी तुला घेऊन चाललोय, काय चाललोय आपल्यासोबत. हो, कोण आहे, माझा काय? नवरा माझ्यासाठी खास सिल्क प्युअरची पैठणी घ्यायला मला येवल्याला घेऊन चाललाय, मला आणि माझ्या बहिणीला. तर आम्ही दोघीच लग्नाच्या खरेदीचं बाकी होतो आणि आता बाकीचं प्रणाली बोलेल माझा कसा दुखतोय. मला माहित नाही ते प्युअर सिल्क वगैरे काय ते प्रकार आहे. प्रणाली आहे का? हा बरं, सॉरी. खूप इच्छा होती भैयाच्या लग्नात मस्त साडी घ्यायची, पण एका बहिणीने दगा ठेवलेला आहे. तिने नाशिकला घेऊन टाकली साडी. सो आता आम्ही दोघीच राहिलोय, आम्ही दोघी घेतोय. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे आणि आज आम्ही निघालेलो आहोत पैठणी खरेदी करता. मी फर्स्ट टाइमच चालले येवल्याला पैठणी घ्यायला आणि सुपर एक्सायटेड आहे. मी, मागे प्रणाली आणि माझा नवरा. मी पण एक्साइटेड आहे. कशासाठी नाही माहिती. तो नाही, अजिबात एक्सायटेड नाही, पण पैठणी घ्यायची मला, त्यामुळे मी खूप खुश आहे. कारण ती एक आहे पैठणी, तसं पण ती प्युअर आहे की नाही मला माहिती नाही, पण ती पण छान आहे पैठणी. पण तरी अजून छान पैठणी घ्यायचा आमची अशी इच्छा आहे. कारण आता माझ्या भावाचं लग्न आहे त्यासाठी, आणि आमच्या घरात आता बरेच वर्षानंतर लग्न नसणार. प्रणव आमच्यातला सगळ्यात लहान नाही, प्रणाली लहान आहे, पण प्रणालीनी आधीच लग्न करून घेतलं नाही का, त्यामुळे मग आता प्रणव लास्ट राहिलाय लग्नाचा आमच्या कझिन्स मध्ये. पैठणीचं एवढं का क्रेज आहे मला ते सांग. सांगा याला, पैठणी इज लव्ह. तुमचे नवरे काय आहेत? नवरे सेकंड लव्ह. वाह. हे जर चुकून एखादा पुरुष बोलला ना त्याच्यावर वाद विवाद तू होतो. काय म्हणशील? तू म्हणू शकतो का कुर्ता इज लव्ह? नाही आवडत तुला? मग नाहीच म्हणत असं कोण. कारण की नाहीच आहे ते. तुला हो कुर्ता नाहीच काय आहे, देऊ कारण आम्ही शकतो? काही म्हणतच नाही असं. आम्ही देतो सेन्सिबल कुर्ता, गोष्टीच असं बोलतो. आनंद देतो का कुर्ता घातल्यावर? तुला अशी फिलिंग येते का छान? नाही, पण पैठणी घातल्यावर फिलिंग येते खूप छान, खूप भारी वाटतं. कुर्ते वगैरे जे काय आम्ही घेतो ते आमच्या पसंतीने. एक तर पहिली गोष्ट आम्हाला घेऊ देत नाही तुम्ही लोक. ते बोट काय करतोय? कोण आपलं करतोय? तुम्हाला स्वर्ग, झालं, हेच सांगत होतो. स्वर्ग भेटेल आम्ही जेव्हा पैठणी घालून तुमच्या समोर येऊ, रेडी होऊन. It is स्वर्ग Good to for be. you on earth. वा. अरे तुला काय माहिती रे? पैठणी काय घेताना जे पैठणी? नरखत आम्हाला जावं लागतं त्यातलं त्याचं काय ए, करायचं? आमच्या घरच्यांनी पैसे दिलेले आहेत का? तुका थांब, कुठे गेले पैसे? आमच्याकडे पैसे आहेत. एनव्हलप मध्ये आम्हाला आमचं पैठणीची कॅश मिळालेली. बेस्ट लक. मला माहिती आहे ना काही आवडणार नाही, काही नाही. उगाच आपलं जाऊन टाइमपास करणार आहे. वेळ आहे का विचार करून जातो ना तेव्हाच आम्ही खूप खरेदी करतो. आम्हाला खूप खूप भारी वाटते, खूप भारी वाटते. आपण पैठणी घ्यायला आलोय. हो, आणि मला खूप भूक लागली. प्रणाली, हाऊस द जोश. हाय दीदी. इथं जायचं. बरं का, सोनी पैठणी हे नाशिकवाला आहे का? सोनी पैठणी केलंय मग. छान दिसते. हँडलूम पैठणी. बघायचं का? बापरे, पैठणीच तिथे पैठणी. काय आपल्याला आवडलं? भांडगे, हा हे एक दिसलं होतं भांडण मला. आहे ग, भांडण. भांडगे पैठणी. पण आम्ही आता काय सध्या तू मराठी ब्लॉग बनवते? आम्ही सध्या गपई प्रणाली बुक्का मारीन ना तुला. आम्ही सध्या पंडत हा पैठणी जमतंय बघायला का चाललोय. मराठी? हो, ते पंडित नाहीये, पंडतच आहे. तेव्हाच आणि पोहोचलोय आम्ही आता ही नाही ती आणि समोरची. सुपर कन्फ्युज. तर पूनम, आता आम्ही एक दुकानातून दुसऱ्या दुकानात चाललोय. पूनमला काही आवडलं नाही. बघूया तिचे रिॲक्शन्स. काय म्हणणं यार, म्हणजे मला असं ड्रीम आहे पैठणी, का मिळत नाही? पण तुझ्या ड्रीम मध्ये काय येतं ते तू सांगता यायला पाहिजे तुला. तिला पैठणी घ्यायची आहे, पण तिला पैठणी पैठणी बॉर्डर नकोय. नकोय. आणि ते वा. पैठणीला तीच बॉर्डर आहे जे तिला नकोय. अगं म्हणजे हे तर मला माझा संसार आहे. तिला जे माझ्याकडनं पाहिजे ते नकोय. हं? गपरे आदित्य, तुला काय माहिती? जर एवढे पैसे देऊन साडी घ्यायची तर तिच्यानं असं कसं असं कसं असं कसं असं व्हायला पाहिजे. त्यासाठी असं असं करा
अरे म्हणजे खूप भारी वाटलं पाहिजे. साडी कशी टाकलं पाहिजे की हा मी तुलाच शोधत होते असं त्या साडीने मला म्हणलं पाहिजे. अशी ती साडी पाहिजे. बरोबर. आता आम्ही नेक्स्ट शॉप मध्ये आलोय. होपफुली काहीतरी तर मिळेल मला एक्झॅक्टली. देवाचं मंदिर आहे पहा. तेव्हा पैठणी मिळू दे रे. कुठल्या कलरची आहे पैठणी? हे सिल्क बाय जरी आहे. अच्छा. म्हणजे आता हे ताना सिल्क आहे हा हा. आणि बाणा ही जरी आहे. अच्छा. सिल्वर जरी आहे. ही सिल्वर जरी आहे. हा हा. हे मिक्स आहे असे. अच्छा. आणि हे बाकी कलरचे धागे ते काय आहे तुमच्या पुढे? कोणते हे हा. का? ही जरीची धागे. अच्छा. हे मधला बुट्टा काढायचा असतो ना हा हा. त्याची धागे. याच कलरची. काय असलं आपल्याला आता याच्यामध्ये जर कलरिंग आपण याला व्हाईट मध्ये जर सिल्क टाकलं हा हा. तर तो कलर तयार होईल. अच्छा. तर 3 वारानंतर इथं डबल बॉर्डर्स होईल. कारण हा जो हे असतो हा. हा, म्हणजे हे काही उपयोगाचं नसतं. म्हणजे आतमध्ये आतल्या बाजूला. हे बाहेरच्या बाजूला. म्हणून हा अर्धा 3 वार हे विदाऊट मुनियाने असतो. नंतर मग 3 वारानंतर दोन्ही पदर सुरू बॉर्डर्स. आपण अजून एक पैठणी विणताना बघतो आहोत. ही कस्टमाइज केलेली पैठणी आहे. म्हणजे ऑर्डर दिलेली आहे. नवरा नवरीला त्यांचं स्वतःचं नाव ह्याच्यावर बनवून पाहिजे होतं. खाली तुमचं हे असतं का डिझाईन ते पेपरवर? अच्छा, पेपरवर असते. डिझाईन आहे त्याच्यावर किती पर्यंत? अच्छा. ही डिझाईन ऑर्डर घेतलेली याच्यावर नवरीचं नाव आहे. नाव आहे. अच्छा. शिवम आर्या. साध्या पैठणी कशी बनती, किती कष्ट असतात. खरंच कष्ट असतं मांडलं आपण. आणि मग घेण्याच्या पण तेवढंच असतात. एवढं बनवायला असतं ना ते बाईचं इमॅजिनेशन बनली पाहिजे. त्यानंतर मिळेल मग. हा तर तिसऱ्या शॉपमध्ये आलोय आम्ही आणि बघत आता इथे तरी मिळते का मनासारखी पैठणी. तर तिसऱ्या दुकानातून आम्ही बाहेर आलो आहे आणि पूनम एकदम खुश आहे. यार मला वाटलं येवल्याला पैठणी म्हणजे काहीच मिळत नाही. म्हणजे पूनमला खुश करणं एवढं सोपं नाही. प्रणालीने तरी घेतलं का काही? यार आम्ही 3 दुकानं फिरलो, काहीच कसं मिळालं पटत नाहीये. मला वाटलं येवल्याला आल्या अशी मला साडी आवडेल. म्हणजे माझे स्वप्न. काय म्हणतात त्याला, जागेत प्रॉब्लेम नाहीये. शांत बस, जागेतच आहे. कुठेही गेले की इथे आहे का सोनी? हा, लगेचच बाजूला आहे. आता आम्ही फायनली सोनी पैठणीत चाललोय. तिथं चहा मिळतो चांगला, नाशिकच्या सोनी पैठणीत. बरं का, इथे मिळतो का नाही माहित नाही, पण साडी घ्या गपचूप. काय मग प्रणाली, कसं वाटतंय? एवढं तर मी माझ्या लग्नाच्या साडीला पण फिरले नव्हते. गप बस, तुझ्या लाल साडीला सगळं दुनिया फिरलो होतं. एवढं मी माझ्या लग्नात फिरले नाही. सांगायला काही वाटतं का तुला? का ग, माझ्या लग्नात मी फिरले नव्हते असं म्हणेल. गप्पे दिदी, तुझ्या लग्नात पण मी सोनी पैठणीतच नाशिक मधल्या एकाच दुकानात सगळ्या साडी घेतलंय माझ्या. आणि मी आता अपेक्षा काय करते की मला ह्या सोनी पैठणीत माझी स्वप्नातली पैठणी मिळो. आजकाल कुठल्याच शॉपमध्ये फोटो किंवा व्हिडिओ साड्यांचे काढून देत नाहीत, त्यामुळे माझ्याकडे कुठलेच व्हिडिओ नाही आणि पैठणी सुद्धा नाही आहे अजूनपर्यंत. आता हे 4थं दुकान आहे. 4थं पूनम आली आहे. बघूया तिचे रिॲक्शन्स. काय ग, काय कुठं खाल्लं काय? अरे तुम्ही शॉपिंगला चालले? बुकचं काय? ए बाबा, 12ला जेवलोय, 6:30 झाले. काहीच आवडलं नाही. हो, आणि शॉपिंगचं काय? पहिल्या दुकानात चाललं. काय पहिल्या दुकानात? मग हे पहिल्या दुकानात का नाही घेतलं आपण सगळं? एक्सप्लोर कर. तू खाल्लं काय ते सांग बाबा. बंद कर. ह्या मुलांनी नाट लावली. मी काही नाट लावलं नाही. मी म्हणलो तुला जे घ्यायचं ते घे. कधी म्हणला?
मला माहिती तुला काही तू म्हणली गेले, तू निघतानाच म्हणलं होतं घेणार तर काही नाही. माहिती आहे ना तुझं. मग मी काही कपडे घालत नाही का घेणार नाही म्हणजे? तुझे त्यावर ठीक आहे घ्यायची. पहिल्या दुकानात आवडली, दीदीला साड्या दाखवल्या, मग ती म्हणली मला उगाच असं झालं. तिला दाखवल्यापासून आम्हाला काहीच आवडत नाही. कोणी नाट लावली आमच्या साड्यांना. कोणी पैठणी देतं का पैठणी, कोणी पैठणी देतं का पैठणी. सगळे द्यायला तयार आहे तुला. तुला ती नको. अरे माझ्या स्वप्नातली पाहिजे पैठणी, माझ्या बजेटमध्ये पाहिजे. एक होती 1,20,000 ची आवडली. हां 1,20,000. हे बघ, हे काठ सुंदर आहे, मोराचे असले तरी. आता हॉटेलमधलं खाऊन झाले, फोटो का झालाय. फायनली लास्ट डेस्टिनेशन. आम्ही केवढा आभाळ आलंय. सांगू नको डेस्टिनेशन आधीच. साडी घेतल्यावरच सांगणार आहे आता मी डेस्टिनेशन. आता सांगणारच नाही. ती म्हणली हसरा चेहरा ठेव म्हणजे साडी मिळेल. माझा हसरा चेहरा आहे का? तरी पण साडी नाही मिळाली प्रणाली. काय करू आम्ही? तू आधीच का बरं असं बोलतीस? काय बाकी? खाली बघायचं बाकी आहे ना. अगं डोकं आपलं हँग होईल. दाखवतील ते आता बघ. काय मिळत नाही रे ते सौदागर. पिंपळचा होता. हा FC रोड बोलायचं त्यापेक्षा FC. आपण तिथे सिल्कचे दुकान टाकू आता तिथे. मला सगळे सिल्क पार्ट झाले. हे होतं आता शॉप नंबर 4 आणि डिसअपॉइंटमेंट. मी किती हसून तोंड ठेवलं होतं तरी काहीच मिळालं नाही. मनापासून पाहिजे पुढं, मनापासून. मनापासून आले होते इथं. ठरवलं होतं हे दुकानातून तुम्हाला घ्यायचीच नाही. फायनली माझ्या भावाच्या लग्नाची पैठणी घ्यायची जी इच्छा आहे, किती वर्षांपासून जी सगळ्यांची इच्छाच असते म्हणा. पैठणी कोणाची फेवरेट नाही, त्यामुळे मी खास येवल्याला आलेली. सगळे दुकानं फिरली येवल्यातली. फर्स्ट शॉप म्हणजे मी जर तुम्हाला व्हिडिओ बघितला असेल तुम्ही पहिल्यापासून तर बघितलं, मी फर्स्ट शॉप पंडित पैठणीलाच आलेली. नंतर अख्खं गाव फिरली. पण फायनली आत्ता वाजले आहेत 9 आणि सकाळ ते 12 ते 9 मी एका सगळीकडे फिरून येऊ. फायनली पंडित पैठणीमध्येच माझी साडी घेतली. एवढी छान व्हरायटी, क्वालिटी आणि बजेट, माझ्या बजेटमध्ये पाहिजे अशी सुंदर साडी मला इथेच मिळाली. पंडित पैठणी स्पेशल पदर बनवलेला, इन्स्ट्रुमेंटल पल्लू, संगीत पैठणी विथ मुनिया बॉर्डर अँड ॲडिशनल टेम्पल बॉर्डर. किती सुंदर आणि युनिक डिझाईन आहे आणि खूप ट्रेंडी आहे. त्यासोबतच त्याला टेम्पलची सुद्धा डिझाईनिंग दिलेली आहे. फायनली आमची शॉपिंग वगैरे सगळी झाली आहे. निघालो आहे. 9:30 वाजलेत ऑलमोस्ट. आणि पूनमचं आज करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण मिळालेली आहे पैठणी. आणि प्रणालीला एक मोटिवेशन मिळाले इन्फ्लुएन्सर बनण्यासाठी. काय म्हणणं आहे प्रणाली? कभी सॉफ्टवेयर डेव्हलप करने मैं तेरे को हेल्प करूंगी. बघू ना बघू. चला इथं गाडी चलो. आम्हाला येऊन 2 मिनिटं पण झाली नाही त्यांनी तर झालं सुरू परत ट्रायल. बघ बरं कपाटात अशी साडी कसेल. आहे ना माझ्या एंगेजमेंटची सेम हाच कलर. तू वेडीस का पूनम? माझा अवतार बघ काय केलाय तू माझा. तू सेम साडी आहे तुझ्याकडे म्हणते. ही नाहीये तुझ्याकडे, अशी नाहीये. वेळी का दाखवू का मी तुला? हो खूप वेगळी तरी का. काही बोलती होता. हो तिचे बुट्टे मोठे आहेत, वेगळी आहेत. तुला लाईक फेकून मारावे तुम्ही, फेकून मारा लाईक मग लागल हिला. मला लाल घ्यायची होती. लाल ह्याच्यात लाल एक बुट मला प्रणालीची दे. त्याच्यात मग हे तर लालच आहे ना. GREEN लाल. दिसतोय मला. हा रंग पाहिजे होता पण आरशात चला, हिरवा बाय. दिसतोय ना, तो नको होता. आरशात नको बघू मग आणि झोप आता. आणि फायनली मला मिळालेली आहे माझी प्युअर सिल्कची साडी. किती साड्या बघितल्या घेतल्या तरी मन काही भरत नाही आणि मी अजूनही कन्फ्यूज स्टेटमध्ये आहे. पण तरीही हा आहे माझ्या साडीचा फायनल लुक. आणि माझी साडी किंवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.